मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या CSR फंडातून परिसरातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोबाईल हेल्थ व्हॅन सुरू करण्यात आली आहे। मोबाईल हेल्थ व्हॅनच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जात असून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सध्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या परिसरातील गावामध्ये ही सेवा कार्यरत असून भविष्यात पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्यातही ही सुविधा सुरू करण्याचा मानस असल्याचे CSR फंड विभागाचे सतेज धीवर यांनी सांगितले आहे। नमस्कार, माझे नाव सतेज धीवर आहे आणि मी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी आणि रामकी फाउंडेशन यांच्यातर्फे मुंबई आणि महाराष्ट्र भागामध्ये CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचं काम पाहतो मागील 8 वर्षापासून। मोबाईल हेल्थ व्हॅन त्याचा एक प्रकल्प आहे, त्याचं नाव आपण दिलेलं आहे हेल्थ ऑन द व्हील्स। म्हणजे जे व्हील्स आहे त्याच्यावरती गावोगावी जाऊन जिथपर्यंत दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य सेवा आजपर्यंत पोहोचलेली नाहीये, लोकांची अडचणी आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि लोकांना आरोग्य सेवा द्यायची आहे। त्याच्यामध्ये मोफत आपण तपासणी आणि त्याचप्रमाणे मोफत औषधोपचार पण आपण लोकांसाठी किंवा ग्रामस्थांसाठी देणार आहोत। मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचा जो आपला हेल्थ ऑन द व्हील्सचा उपक्रम आहे तो आपण आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी उद्घाटन केलं आणि 18 तारखेला पहिला हेल्थ कॅम्प आपण भोईरवाडा आणि कातकरीपाडा तलोजा मुस्कूर या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 33 ग्रामस्थांनी आपला आरोग्य तपासणी केलेली आहे। हे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचा एक अशा प्रकारचा उपक्रम आहे की ग्रामस्थ लोक आणि गरीब लोकांपर्यंत, जनसामान्य लोकांपर्यंत आरोग्य सेवा आपल्याला घेऊन जायची आहे मोफत। आरोग्य सेवामध्ये ज्याला आपण जनरल चेकअप म्हणतो, पूर्ण बॉडी चेकअप फिजिशियन तर्फे असणार आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचे काही इतर बेसिक प्रॉब्लेम्स जे असतील आरोग्य संदर्भात त्याबद्दल तपासणी होईल। उदाहरणार्थ पोटदुखी आहे, डिसेंट्री आहे, इव्हन BP आपण तपासणी करतो, शुगरची तपासणी करतो आणि जर मोठा जर काही आजार असेल तर रेफरल सर्व्हिसेस आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन पॅड आहे, त्याच्यानी डॉक्टर पुढच्या हॉस्पिटल्स मध्ये रेफर देखील करतात आणि प्रिस्क्रिप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करतात। मोबाईल हेल्थ व्हॅन मध्ये आपल्याकडे 3 मेन स्टाफ असणार आहे। त्याच्यामध्ये एक आहे डॉक्टर, जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत, जे आता सध्या जे आहे ते BMS झालेले, त्यांनी MD करत आहेत, डॉक्टर प्रथमेश म्हणून। एक आपल्याकडे नर्स आहे ज्यांच्याकडे GNM ANM चं सर्टिफिकेट आहे, एक ड्रायव्हर आहे आणि एक कम्युनिटी मोबिलायझर असणार आहे जे लोकांना इथपर्यंत घेऊन येण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे। तर अशा प्रकारचे 4 लोक या व्हॅन वरती काम करणार आहे। त्याच्याऐवजी आपल्याकडे BP ॲपरेटस मशीन आहे, ग्लुकोमीटर आहे ज्याच्याने शुगरची तपासणी होते, त्याच्यानंतर एक्सरे बघण्याचा पण स्क्रीन आहे, त्याच्यानंतर आपण लोकांचं चेकअप करायचं तर बेड पण अवेलेबल आहे ज्या ठिकाणी आपण लोकांना म्हणजे तपासू शकतो, अशा प्रकारची सुविधा आहे। त्याच्यानंतर औषध ठेवण्यासाठी आपल्याकडे कॅबिनेट्स आहेत आणि AC आहे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये, चेकअप करताना AC ची सुविधा आहे, लाईट्स आहेत आणि त्याच्यानंतर लाईट्स ज्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर जनरेटरची पण सुविधा मोबाईल व्हॅन मध्येच आहे। मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या अवतीभोवती जेवढे पण गावं आहेत 15 ते 20 किलोमीटर रेडियस मध्ये, ती सगळी गावं सगळ्यात पहिले आपण कव्हर करणार आहे आणि ते गावं पूर्ण झाल्यानंतर आपण पनवेल विभागातली पण गावं, त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामधली गावं हे पण आपण कव्हर करणार आहोत। आपला एक दिवसाआड हा विजिट होणार आहे, म्हणजे एक दिवस झालं दिवसाआड आपण प्रत्येक गावामध्ये विजिट करणार आहे आणि 4 तास ही हेल्थ कॅम्प चालेल। एका गावात गेलं तर 4 तासाची हेल्थ कॅम्प आपली असणार आहे। लोकांना एवढं आवाहन करेल की पहिली म्हणजे जास्त कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, भले छोटे असो किंवा मोठे असो, तर त्यांनी आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजीपणा न करता जर तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहकार्य द्यायचं आहे आम्हाला आणि आम्ही तुम्हाला पुरेपूर सहकार्य देणार आहोत। फक्त औषधोपचार नाही तर पुढे जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर पुढच्या हॉस्पिटल्स मध्ये देखील आम्ही तुम्हाला रेफर करू आणि तुमचा फॉलोअप पण घेतला जाईल आमच्या टीमकडनं। माझं नाव जयश्री रमेश जाधव, मी फाउंडेशन मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते। लोकांचा रिस्पॉन्स तर चांगल्या पद्धतीने येत आहे आणि लोक जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामध्ये आम्हाला लोकांना तर आम्ही जास्तीत जास्त सोय द्यायचा प्रयत्न करणारच आहोत आणि लोकांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि आमची तर कंटिन्युटी कायम असणारच आहे त्या सेवेमध्ये। कंपनीने जी सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध केलेली आहे ती जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा लाभ घेतला जावा। माझं नाव माधव गाडे, मी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड रामकी फाउंडेशन या संस्थेमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून मी काम करत आहे।
आणि लोकांच्या आरोग्यासाठी ही संस्थेने जी सुविधा चालू केलेली आहे ती खरोखर स्तुत्य आणि हा जो उपक्रम आहे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना लोकांच्या फायद्यासाठी याचा उपयोग होईल। आणि जेव्हा याचं उद्घाटन झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही गाडी उभी राहता कामा नये, तर तेव्हा आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की जास्तीत जास्त लोकांना याचा कसा उपयोग होईल या दृष्टीने आम्ही नियोजन करणार आहोत। दुसरी गोष्ट, ज्या खेड्यापाड्यातील लोक दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही आहे अशांना ही सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत।